मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरंगे पाटील यांनी नुकतेच एक महत्त्वपूर्ण वक्तव्य करून महाराष्ट्र सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार वर्षभर किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत सर्व मराठा समाजबांधवांना ओबीसी प्रवर्गातील कुणबी प्रमाणपत्र मिळवून देण्याचे आश्वासन सरकारने दिले असताना आता ते देण्यात का विलंब होत आहे असा थेट प्रश्न उपस्थित करत त्यांनी शिंदे समितीच्या सर्वेक्षण प्रक्रियेवरही संशय व्यक्त केला आहे। न्याय शोध आणि दस्तऐवज तपासणीच्या नावाखाली ही प्रक्रिया थांबवण्यात आली आहे का याचे उत्तर सरकारकडून अद्याप मिळालेले नाही असे सांगत जरंगे पाटील यांनी मराठा समाजाला रस्त्यावर उतरवण्याची वेळ आली आहे का असा धगधगाटी प्रश्न विचारला आहे। हे वक्तव्य करून त्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षांना मराठा समाजाचा रोष कसा भोगावा लागेल याचे सूचक संकेत दिले आहेत। याच संदर्भात राज्यात दाखल करण्यात आलेल्या अर्जांमध्ये कुणबी प्रमाणपत्रांसाठी न्यायशोधाची प्रक्रिया का रखडली आहे याचे उदाहरण देत जरंगे पाटील यांनी गंगापूर, औरंगाबाद आणि परभणी जिल्ह्यातील विशिष्ट विभागांचा उल्लेख केला आहे। गंगापूरमधील एका प्रकरणात दस्तऐवज सादर केल्यानंतरही प्रमाणपत्र जारी होण्यास अडथळा का येत आहे, तर परभणीतील थोड्या प्रमाणात बी धारा किंवा इतर विभागीय नोंदींवर आधारित अर्जांना का प्राधान्य दिले जात नाही यावर ते प्रश्न उपस्थित करत आहेत। या उदाहरणांमधून स्पष्ट होते की शासनाचे निर्णय फक्त कागदोपत्री राहिले आहेत आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये गंभीर त्रुटी आहेत, ज्यामुळे मराठा समाजातील तरुण आणि शेतकरी वर्गाच्या भविष्याशी खेळला जात आहे। जरंगे पाटील यांच्या या वक्तव्याने मराठा समाजाच्या हक्कांसाठी लढा सुरूच राहील आणि सरकारला योग्य उत्तर देण्याची वेळ आली आहे असे त्यांनी ठणकावून सांगितले।